नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 3 जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि या वर्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। अखेर आज सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्ती मिळणार आहे। या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अटी आणि शर्ती काय आहेत आणि या योजनेचे स्वरूप कसे असेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघा, विधान परिषद निवडणुकींच्या आचारसंहितांमुळे कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही, पण या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून करण्यात आली आहे। कर्जमाफीची अंदाजे रक्कम जवळपास 36,000 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची चर्चा झाली। 20 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा कसे होतील यावर चर्चा झाली। संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी 7 आत्महत्या होतात। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी व ग्रामीण बँकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर केली आहे। कर्जमाफीचे निकषही पूर्वीप्रमाणेच असतील। आता 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। या महिलांना योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये खात्यात जमा होणं बंद झालं आहे। त्यामुळे अपात्र महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं आहे, ज्यामध्ये ई-केवायसी न केलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळू शकणार असल्याचे म्हटले जात आहे। सध्या राज्यातील 1,70,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यामुळे त्यांना या योजनेचा नियमितपणे लाभ मिळत आहे। परंतु ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांच्यासाठी सरकार पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी देणार आहे, ज्यामुळे ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे अपात्र महिलांना दिलासा मिळत आहे। लाडकी बहीण योजना केवळ महिलांसाठीच असून पडताळणीत तब्बल 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे। तथापि अशा पुरुषांकडून फसवणूक करून घेतलेले सर्व पैसे वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत विविध विभागांशी संबंधित 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3च्या कामाला गती देण्यासंदर्भात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई या समूह विद्यापीठामध्ये 6 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी,
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रस्त्याच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय्य, महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पांना दोन्ही बँकांकडून मिळणारी प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य, राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार आहे. त्यानंतरची राज्य मंडळ बैठकीत घेण्यात आलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई या समूह विद्यापीठामध्ये 6 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के.एम. कुंदनानी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय मुंबई, किशनचंद चेलाराम विधी महाविद्यालय मुंबई, मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल असोमुल विज्ञान महाविद्यालय मुंबई व थडोमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषद निवडणूक 17 जागांवर पार पडणार आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांचे 17 जागांसाठी एकमत झाले आहे. महायुतीमधील भाजपा सर्वाधिक जागांवर निवडणूक लढणार असून 7 जागांचा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला केवळ 4च जागा आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॅथेरॉन बैठकानंतर भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला फक्त 4 जागा आल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटच्या नोंदींच्या पडताळणीसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असून न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषणादरम्यान केलेल्या मागण्यांसंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गिरीश महाजन, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनावर बैठकीत चर्चा झाली. सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. संबंधितांना या नोंदीची पाहणी करता येणार असून आवश्यकतेनुसार त्यांची प्रमाणित प्रतही दिली जाईल. कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील कामकाजासाठी पुढील 1 महिन्यात स्वतंत्र कक्ष उभारण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरावली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.